राजकीय प्लॅटफॉर्मवर घडणार आहेत. विद्यार्थी जे आंदोलन करतील आम्ही त्याच्या पाठीशी आहे. आम्ही करू विद्यार्थी आले तर आमची काही हरकत नाही आहे. पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांची पुढे अडचण होते. त्याची अडचण होऊ नये तर त्यांच्या आंदोलन आम्ही 100% सोबत आहे. याच्या अगोदर सुद्धा पुण्याला आंदोलन झालं ते 2022 तेव्हा त्यांच्यासोबत युवक काँग्रेस उभी होती. तर संघटनेने या आमचं म्हणणं नाही आहे कोणी येईल कोण नाही आम्हाला माहीत नाही, पण युवक काँग्रेस ठामपणे उभी आहे. नमस्कार. बाकी जे सगळे जे सांगायचं होतं ते वडोदरांनी आम्हाला अपडेट केलेलंच आहे. मी एकदम शॉर्टकटमध्ये तुम्हाला महत्त्वाचे काही पॉईंट सांगतो. ते खूप महत्त्वाचे आहे आणि तुमच्या पत्रकार बांधवांपासून अशी अपेक्षा आहे की ते तुम्ही नक्कीच हायलाईट करायचं म्हणजे समोर तुमच्या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सरकारपर्यंत आयोगापर्यंत पोहोचवा. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असा आहे की तुम्हाला माहिती आहे 2-4 दिवस अगोदर सारथीचा कार्यक्रम पार पडला पुण्याला. सारथी ही जी संस्था आहे ही सारथी संस्था मराठा विद्यार्थी ओपन विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप देते आणि त्यासाठी ही संस्था महाराष्ट्र शासनाने काढली गेली. सारथीच्या कार्यक्रमात जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आले तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि असं सांगितलं की मी आयोगाच्या अध्यक्षांसोबत मान्य हरपळकर साहेब यांच्या हुंडकर साहेब आहेत अध्यक्ष आणि हरपळकर साहेब सचिव यांच्यासोबत मी चर्चा केलेली आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही कोणताही निर्णय हा जो आहे हा एकतर्फी घेऊ नका. हा तुम्ही विद्यार्थ्यांची सल्लामसलत करून विद्यार्थी प्रतिनिधींची निधी असतील त्यानंतर क्लासेसवाले असतील पुण्यातले महाराष्ट्रातले त्यांच्याशी चर्चा करा. विद्यार्थ्यांची चर्चा करून आणि त्यांचं मत जाणून आणि विद्यार्थ्यांचा कल कशाच्या बाजूने आहे हे सगळं लक्षात घेऊनच तुम्ही निर्णय घ्या. त्यानंतर काय झालं की दोन दिवस अगोदर माननीय मंत्री जे आहे कॅबिनेट मिनिस्टर आशिष शेलार साहेब त्यांनी विधान परिषदमध्ये अशी माहिती दिली की ही जी परीक्षा आहे ही परीक्षा CBTद्वारेच होते म्हणजे ऑफलाईन होणार कम्प्युटर बेस्ड टेस्ट असतो. ठीक आहे. आता हे 2 कॉन्ट्रॅडिक्टरी मुद्दे. हां त्यानंतर आयोगाने मीटिंग घेतली. आयोगाने प्रेस कॉन्फरन्स घेतली. प्रेस कॉन्फरन्समध्ये असं सांगितलं की आम्ही म्हणजे त्यांनी महत्त्व पटवून सांगितलं CBTचं आणि त्यांनी त्यात काय सांगितलं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा CBTचे जे फायदे आहेत ते असे फायदे आहे की म्हणजे CBT आम्ही का घेत आहे त्याचं कारण त्यांनी असं सांगितलं की आम्ही आतापर्यंत 7 ते 8 हजाराची भरती करत होतो. आता आमच्याकडे एका वर्षात 50 ते 60 हजार पदे भरायचे त्याची भरती करायची. मी तुम्ही संशोधन करा मी चॅलेंज करतो आणि कितीही मोठी पदाची भरती झाली समजा 1 लाख संवर्ग पदाची जरी भरती झाली तरी 2 लाखाच्या वरचा फॉर्म येत नाही. म्हणजे 2 लाखाच्या वर ते मुलं अपियर करत नाही MPSC पूर्व परीक्षेसाठी. ठीक आहे. आता दुसरा विषय असा MPSC असं म्हटलं की पदांची संख्या जास्त आहे म्हणून आम्ही CBT घेत आहे. ठीक आहे. आता राज्यसेवा ही एक परीक्षा आहे त्यात ग्रॅज्युएट क्लास 1 क्लास 2 हे पदे भरले जातात. त्यामध्ये जवळपास जागा फक्त त्या जास्त नसतात कारण क्लर्कच्या पेक्षा कमी असतात. आता जिल्हाधिकारी क्लर्कच्या बरोबरीची तर राहणार नाही आहे. क्लर्क 10,000ची पदं आहे तर जिल्हाधिकारीचे 10,000 पदं राहणार नाही आहे. त्यात 30-34 असे पदं राहतात. त्यात तो आकडा कधी 700च्या वरती जातो. मग आयोग जर हे म्हणते की पदं जास्त आहे म्हणून आम्ही CBT घेऊन राहिलो तर मग राज्यसेवा पूर्वपरीक्षी CBT कशाला घ्या. राज्यसेवा पूर्वपरीक्षी तुम्ही परीक्षा घ्या ती एकाच दिवसात राहते एकाच दिवसात कंडक्ट होते. हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कर्जत जामखेडचे जे आपले आमदार आहेत शरद पवार गटाचे माननीय रोहितदादा पवार यांनी सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन भेट घेतली देवेंद्र फडणवीस साहेबांची आणि देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचा ट्विट दाखवू शकतो तुम्हाला. त्यांचा ट्विट पण आहे रोहितदादा पवारांचं. त्या ट्विटमध्ये त्यांनी असं सरळ म्हटलं आहे की मला आश्वासन दिलेलं आहे फडणवीस साहेबांनी असं आश्वासन दिलेलं आहे की परत एकदा अध्यक्ष जे आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे भीमनवार साहेब त्यांच्यासोबत चर्चा करतो. त्यांना सांगतो की तुम्ही अजून एकदा पूर्ण विद्यार्थ्यांशी चर्चा करा पूर्ण विद्यार्थ्यांचं मत जाणून घ्या त्यानंतर निर्णय घ्या. आता हा प्रश्न मी तुमच्यासमोर ठेवतो सगळ्यांसमोर की फडणवीस साहेब सारथीच्या कार्यक्रमामध्ये आणि रोहितदादाला असं आश्वासन देतात की विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून तुम्ही निर्णय घ्या. आशिष शेलार साहेब विधान परिषदमध्ये असं म्हणतात की CBTच होईल.
ठीक आहे. आणि आयोग असं म्हणतं, आम्ही आयोगासोबत पत्रव्यवहार केला, सगळ्यांनी केला, विद्यार्थी पत्रव्यवहार करत आहे की आता देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे सीएम आणि सीएमचा शब्द हा म्हणजे प्रमाण शब्द असतो. त्यांनी जे म्हटलं ते म्हटलं, ठीक आहे. आता त्यांना आम्ही पत्रव्यवहार केला, MPSC असं म्हणते की नाही आमच्याकडे असं काही सीएम साहेबांचं आलं नाही, आमचा काही पत्रव्यवहार झाला नाही आणि आम्ही विद्यार्थ्यांची चर्चा करणार नाही. मग आता मला सांगा की शेवटी कॉन्स्टिट्युशनल बॉडी जरी असली तरी नियंत्रण हे महाराष्ट्र शासनाचं राहतं लोकसेवा आयोगावर. आता लोकसेवा आयोग म्हणते की आम्ही म्हणजे विद्यार्थ्यांवर चर्चा करतो नाही करत. फडणवीस साहेब म्हणतात की विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून तुम्ही निर्णय घ्या. MPSCला प्रश्न असा आहे, तुम्ही पण हा प्रश्न विचारायला पाहिजे की सीएम साहेबांनी म्हटल्यावर तुम्ही कोणत्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली, कोणत्या विद्यार्थी प्रतिनिधींची चर्चा केली. क्लासेस वगैरे असतील, क्लासेसवाले आहे, पूर्ण महाराष्ट्रात क्लासेस चालतात MPSCचे, त्यांच्यासोबत चर्चा केली का, कोणत्या प्लॅटफॉर्मवर चर्चा केली. तुम्ही विद्यार्थी प्रतिनिधी मंडळ तुमच्या पुण्याला बोलावलं का, बेलापूर इथे ऑफिस आहे MPSCचं, तिथं चर्चा केली का. म्हणजे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेऊन राहिले स्टेट गव्हर्नमेंट, समजा आपलं शासन, आणि तो निर्णय घ्यायसाठी बागपडवडी MPSC, ठीक आहे. ह्या दोन बॉड्या झाल्या. यात सगळ्यात मोठा विषय आणि सगळ्यात भावनिक विषय आणि ज्यांना पेपर द्यायचा आहे तो सगळ्यात मोठा विषय आहे विद्यार्थी. आणि याच्यात विद्यार्थ्याचं मत असतं, शासनाचं मत आहे, आयोगाचं मत आहे, विद्यार्थ्याचं मत असतं. विद्यार्थ्यांना काय हवं, म्हणजे विद्यार्थ्यांचं मत काय, CPT झाली पाहिजे, ऑफलाईन झाली पाहिजे, हा विषयच नाही. हा विषय संपून टाकला. आता सगळ्यात मोठा विषय मी अजून एक MPSCला विनंती करतो तुमच्या वतीने की MPSCने विद्यार्थी प्रतिनिधींची चर्चा करावं, विद्यार्थ्याची चर्चा करावं. नाही तर MPSCचं एक चॅनल आहे टेलिग्रामला, ऑफिशियल चॅनल आहे MPSC टेलिग्रामला त्यांनी पोल घ्या, जसा टेलिग्रामला आपण पोल घेत असतो, रेफरेंडम घ्या. विद्यार्थ्यांचा रेफरेंडम त्यांनी घेतलं पाहिजे, सर्वांना घेतलं पाहिजे की किती टक्के विद्यार्थ्यांना CPT हवी आहे आणि किती टक्के विद्यार्थ्यांना CPT नाही पाहिजे, ऑफलाईन पाहिजे, किती टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहिजे. हा त्यांनी पोल घ्यावा आणि त्या पोलमध्ये जर सगळ्यात जास्त पर्सेंटेज हे CPTचं असलं तर तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना तो निर्णय मान्य. पण ॲटलिस्ट जर देवेंद्र फडणवीस साहेब एवढे मोठे म्हणजे स्ट्रॉंग CM आतापर्यंत, आपण असं म्हणूया की स्ट्रॉंग CM आतापर्यंत, त्यांनी MPSCला जर असं सांगितलं अध्यक्षांना की तुम्ही विद्यार्थ्यांची चर्चा करून हा निर्णय घ्या आणि MPSC जर CM साहेबांचा ऐकत नसेल तर मग हा MPSCचा हे बरोबर आहे. MPSCने यात विचार करायला पाहिजे. तर आमची विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून माझी एवढीच मागणी आहे की विद्यार्थ्यांच्या, पूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या भावना दिली आहे. आजही वर्ध्याला आंदोलन म्हणजे मोर्चा होता जिल्हाधिकारी कार्यालयावर. काल तुम्हाला माहीतच असेल की मोर्चा होता. 12 तारखेला मुख्य परीक्षा आहे 2026ची गट, आणि आतापर्यंतचं भूतून भविष्य एवढा विरोध कधीच झाला नसेल आणि एवढ्या संख्येनं विद्यार्थी रस्त्यावर कधीच आले नसेल. एवढे विद्यार्थी म्हणजे मानसिकता बनलेली आहे विद्यार्थी रस्त्यावर उतरले, त्याचे पडसाद तुम्हाला 12 तारखेनंतर मिळेल. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आता तुम्हाला जो महत्त्वाचा मुद्दा होता आपला तो CPT आपल्याला पाहिजे हाच होता. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की आम्ही RTI टाकला होता 10 सप्टेंबर 2024, ठीक आहे. नगर परिषद प्रशासन संचालनालय की तुमच्याकडे किती रिक्त जागा आहे आणि त्या रिक्त जागेचा अहवाल मागवला. त्यानंतर त्यांनी जिल्हा वाईज पूर्ण आम्हाला रिक्त जागेचा अहवाल दिला आणि रिक्त जागेचा अहवाल देऊन सगळे पदं होते 3138 पद, 3138 पद. हा RTI, ठीक आहे. त्यानंतर त्यावर 22 मे 2026 रोजी जे नगर विकास मंत्रालयाची जी मीटिंग होत असते अंतर्गत त्यामध्ये सचिव, अवर सचिव, उपसचिव, OSD वगैरे सगळे राहते, डेस्क ऑफिसर वगैरे सगळे, ठीक आहे. यामध्ये त्यांनी मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगचा विषय होता नगर परिषद संवर्ग कर्मचारी रिक्त पदांचा आढावा, ठीक आहे.
यानंतर त्यांनी या मीटिंगमध्ये जे याचे नगरविकासचे जे मंत्री आहे गृहनिर्माणचे ते शिंदे साहेब आहे. शिंदे साहेबांनी सगळ्यांना आदेश दिले की जेवढे रिक्त पद आहे ते लवकरात लवकर पूर्ण मागणीपत्र मागवा, कुठे रिक्त आहे त्याची बिंदूनामावली मागवा, सगळं मागवा आणि ते रिक्त पद लवकरात लवकर भरण्याची प्रक्रिया. ठीक आहे. त्यानंतर तसं सांगाल कागद राहू द्या, तुम्ही जे सांगता विश्वास आला त्यावरती तुम्हाला ते सांगायला ते सांगून पण जाते कागद काढायला वेळ जाणार. आता 5/6/2024 मध्ये नगर परिषदनी मीटिंग घेतली. ती त्यांची पहिली मीटिंग. त्यांनी मीटिंग घेतली 5/6/2024 रोजी. त्या मीटिंगचा विषय काय होता की पूर्ण महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये नगर परिषदचे किती पद रिक्त आहे, त्यात प्रामुख्याने कर निर्धारक आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर ह्या 2 पदाची सगळ्यात मोठी संख्या आहे. किती पद रिक्त आहे ते लवकर लवकर मागवा आणि त्याची प्रोसेस चालू करा. ही त्यांची पहिली मीटिंग. म्हणजे ही झाली दुसरी. समजा आदेश मंत्री महोदयांनी आदेश दिल्यानंतर दुसरी मीटिंग. त्यांची परत तिसरी मीटिंग झाली 9/6/2026 म्हणजे नगर परिषद संचालनालयाची. त्यातही त्यांनी सेम पेस्ट कॉपी केलेलं आहे की जेवढे रिक्त पद आहेत त्यांचे मागणीपत्र मागवा आणि लवकर प्रोसेस चालू करा. आता विषय असा झाला की हे सगळे पद देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हणजे त्यांचे खरोखर आम्ही विद्यार्थी परिषदेतून आभार मानतो की त्यांनी ह्या सगळ्या परीक्षा एकत्र केल्या आणि ह्या MPSCकडे पाठवल्या. पण आता विषय असा आहे की यावर हे फक्त मीटिंग करू नका. विद्यार्थ्यांना विचारतात की आम्ही मीटिंग घेतली, प्रोसेस चालू आहे, मीटिंग घेतली, प्रोसेस चालू आहे. विद्यार्थी कोणते विद्यार्थी असे आहेत, त्या दिवशी उस्मानाबादचे विद्यार्थी आणि सोलापूरचे विद्यार्थी ते रात्रभर मंत्रालयाच्या बाहेर झोपले. नगर विकास मंत्रालयामध्ये गेले आणि तिथे जाऊन त्यांना विचारलं की काय आहे. त्यांनी सांगितलं की प्रोसेस चालू आहे आणि हे प्रोसेस 2024 पासून चालू आहे. 24, 25, 26 2 वर्ष झाले तरी हे पदाचं अजून स्टेटस माहीत नाही. हे MPSCकडे गेले की हे ऑनलाईन घेऊन राहिले, कारण नगर परिषद ही सेमी गव्हर्नमेंट बॉडी आहे. ठीक आहे. पण आम्हाला असं समजलेलं आहे की ही MPSCकडे पदं दिलेली आहे. मग ह्या पदांचं मागणीपत्र MPSCकडे का दिलं नाही अजून? हे पदं अजून रखडले कुठं आहे? अशाच तलाठीचे पण पदं आहेत आणि भरपूर काही संवर्गाचे पदं आहेत ज्यांचे मागणीपत्र आम्ही स्वतः RTI टाकू म्हणजे एवढे त्रासलो आहे की प्रोसेस चालू आहे मागणीपत्र अजूनही MPSCकडे गेलेले नाही. हा सगळ्यात मोठा. म्हणून तुमच्या माध्यमातून कळकळीची विनंती आहे. आता आम्ही काही पॉलिटिकली नाही आहे, आता आमचं काही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही आहे, म्हणून आम्हाला आमचे हे वैभवराव देशमुखचे आहे ते पण एका वेळेला ते पण प्रिपरेशन करत होते. ते पण सिव्हिल इंजिनियर आहेत, म्हणून त्यांना तळमळ आहे. म्हणून त्यांचा आम्ही आधार घेऊन हे तुमच्यासमोर सगळं मांडतो आहे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा असा की या CBT मध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ह्या CBT एक्झाममध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की नॉर्मलायझेशन होते. नॉर्मलायझेशनची पद्धत अशी राहते की एका दिवशी 3 शिफ्टमध्ये पेपर होते आणि ते चालते 4 दिवस परीक्षा. म्हणजे 10,000 पदांची भरती असेल तर 4 दिवस परीक्षा चालते. प्रत्येक दिवशी या 3 शिफ्ट 4 3 12 म्हणजे 12 शिफ्ट झाले. आता तुमची जर शिफ्ट सकाळची असेल, माझी जर दुपारची असेल, तुमचा जर पेपर सोपी आला आणि माझा जर पेपर कठीण आला तर नॉर्मलायझेशन ही पद्धत वापरली जाते. आणि नॉर्मलायझेशन पद्धत वापरून त्यामध्ये काय होते, ज्यांचा पेपर सोपी आहे त्यांचे मार्क्स कमी होते, ज्यांचा कठीण आहे त्यांचे वाढते. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा त्याचं तुम्हाला मी प्रूफ दाखवतो. आकाश पटले म्हणून मुलगा आहे. ठीक आहे. फॉरेस्ट अकाउंटंटची परीक्षा होती, त्याला 12 मार्क्स होते. 12 मार्क्स बघून घेतो, 12 मार्क्स. त्यानंतर समाज कल्याण गृहभागची एक्झाम झाली. ठीक आहे. त्याच मुलाला 200 मार्क्स आहेत. 200 बघून घेतो. 200 4 महिन्याच्या झाले एक्झाम आहे का? 4 महिन्याच्या. ज्याला 12 मार्क मिळून झाले त्याला 200 मार्क्स आहेत. 200 ऑनलाईन झाली होती का? ऑनलाईन CBT पद्धती. नॉर्मलायझेशन माझे मार्क वाढले. ऑनलाईन काय आहे हे सांगा. ऑनलाईन का बरं विद्यार्थ्यांना विश्वास नाही आहे प्रक्रियेवर? आणि एक अजून तुम्हाला हे करतो, म्हणजे सरकार हे पूर्ण हे करण्यासाठी असा घोळ करून राहिला ऑनलाईन.
का त्यांचे भरायसाठी असं काही आहे का? आता आपण पकडलाय नाही का जलसंधारणाचे आता हा पाटील मुलगा आहे. कुणाल पाटील म्हणून मुलगा आहे. ठीक आहे. ही एक्झाम होती इन्स्पेक्टरची, ड्रग इन्स्पेक्टर. ठीक आहे. या मुलाला 178 मार्क होते. नॉर्मलायझेशन नंतर या मुलाला 178 मार्क राहिले, त्याचे वाटले नाही. ठीक आहे. त्यानंतर त्याच्याच शिफ्टमधला त्याच्याच म्हणजे एक मुलगा आहे संकेत लक्ष्मण बडे म्हणून. ठीक आहे. त्या मुलाला पण 178 मार्क होते. त्या मुलाचे मार्क्स नॉर्मलायझेशन नंतर 198 मार्क्स वाढले. हा जो मी पहिला मुलगा तुम्हाला सांगितला कुणाल पाटील, हा मुलगा त्यामध्ये लागला नाही. आणि हा जो दुसरा मुलगा सांगितला बडे, हा मुलगा फक्त नॉर्मलायझेशन मार्क्स वाढले म्हणून लागला. मग आता मला सांगा, तुम्ही खरंच सांगा, प्रश्न हा आहे की तुम्हाला मला जर सारखे मार्क्स मिळाले, ठीक आहे, तुमचे नॉर्मलायझेशन मार्क्स वाढले, माझे वाढले नाही, माझा गुन्हा आहे का? म्हणून हा सरळ सरळ गरीब विद्यार्थ्यांवर म्हणजे अन्याय आहे. याच्यामुळेच आमचं म्हणणं आहे की बा तुम्ही एक शिफ्ट वाईज ते नॉर्मलायझेशन करा. तुम्ही याला कठीण पेपर नॉर्मल करा. मग त्या विद्यार्थ्यांना दिसत राहत नाही. एकाच दिवशी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने जर एक्झाम घेतली, प्रत्येकाला एकच सेट जाईल, एकच सेट जाईल आणि एका समान पातळीवर सगळ्यांचं व्हॅल्युएशन करता येईल. काय सर्व काँग्रेस युवक काँग्रेस काय भूमिका घेणार विद्यार्थ्यांसोबत राहील आंदोलन न्याय मिळून द्याल 100% पुढे राहतो. विद्यार्थीच मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरणार आहे. भयंकर गोष्ट आहे आणि आहे विषय आला डिटेल लक्षात. आता काय त्यात तुम्ही जे मुद्दे मांडले एक त्यामध्ये फीज ते valid आहे, पण त्याच्यावर आता शासनाचं स्पेसिफिक काय